मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. कांद्याला अवघा 1 रुपये प्रति किलो इतका अत्यल्प भाव मिळतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी वर्गानं वडगाव, पाण, तळेगाव फाटा इथे रास्ता रोको आंदोलन छेडलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरती याचा परिणाम झाला. तब्बल 1 तास हे आंदोलन सुरू होतं. कांद्याचे उत्पादन खर्च वाढलेलं असताना बाजारामध्ये अत्यंत कमी भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संतापामधून तालुक्यातील विविध भागांमधील सुमारे 500 ते 600 शेतकरी रस्त्यावरती उतरले होते. कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, अशी घोषणा शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत केल्या आहेत. तर यावेळी घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळुंके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. तसेच मार्केट कमिटीचे सचिव गुंजाळ यांच्याशी संपर्क साधून संबंधित कांद्याचा पुन्हा लिलाव करण्यात येईल असं आश्वासन दिलं. पोलीस निरीक्षक साळुंके यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन करत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार शेतकरी वर्गानं आंदोलन स्थगित करत पुन्हा कांदा मार्केट कमिटीमध्ये जाऊन कांद्याचा लिलाव करण्यास सहमती दर्शवली. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अखेर आंदोलन शांततेत संपुष्टात आलंय. शावी शेख, C24 तास, संगमनेर.